आषाढी देवघळी येथील फॉरेनचा बीच पाहून आणि कनिकादित्य मंदिराचे दर्शन घेऊन जंगलातील या आडवाटेने आमची गाडी सुसाट निघाली ती दूधपापेश्वर मंदिराच्या दिशेने। काही अंतर पुढे गेलो आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार आम्ही मध्येच एका अतिशय सुंदर अशा महाकाली मंदिराचे दर्शन घेतले। हे मंदिर देवघळी मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे। कनकादित्य मंदिराप्रमाणे हे मंदिर सुद्धा अतिशय सुंदर आहे। येथे देवी महालक्ष्मी आणि महाकालीचे दर्शन घेताना एक वेगळा सकारात्मक भाव मनात दाटून आला। त्या देवतांचे दर्शन घेऊन आम्ही हॉटेल प्रयाग येथे झणझण मिसळवरती ताव मारला। यथेच्छ पेट पूजा झाल्यावर आम्ही दूधपापेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो। आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहत आमची गाडी सुसाट धावू लागली। तर मित्रांनो, आता आपण देवळी पेशळी येथील कनिकादित्य मंदिर आणि आडिवरे येथील महाकाली मंदिर अशा 2 देवतांचं दर्शन घेऊन आपण राजापूर येथील दूधपापेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो आहोत। तर जवळजवळ आम्ही 30 किलोमीटर आपल्याला आहे, आता फक्त 5 किलोमीटर। ऊन चांगलेच पडले होते, परंतु सकाळपासून थंडीने गारठून गेलेल्या शरीराला हे कडकडीत ऊन हवेहवेसे वाटत होते। थंडीच्या दिवसांत सकाळच्या रम्य वातावरणात आणि कोवळ्या उन्हातील कोकणातील प्रवास म्हणजे पर्वणीच। इथून 2 फाटे फुटतात, एक खाली एक रस्ता जातो खाली, एक जातो वरती उजवीकडे। आपण उजवीकडे जो रस्ता वरच्या दिशेने गेला त्या रस्त्याने आपल्याला जायचं मंदिराकडे। अखेर मजल दरमजल करत आमची गाडी दूधपापेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचली। तर मित्रांनो, आपण आता फायनली आपण पोहोचलो आहोत राजापूर येथील दूधपापेश्वर मंदिर। तर तुम्ही बोर्ड बघू शकता इकडे, श्रीदेव धनी दूधपापेश्वर महाराज। तर दूधपापेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलो आहोत।
तर चला आपण आता आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊया आणि जो आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आहे तो सुद्धा आपण पाहूया आणि तुम्हाला अंदाज येईल की हे स्थान प्रेक्षणीय स्थळ म्हणून का प्रसिद्ध आहे ते. तर चला. मंदिराच्या वाटेवर सुरुवातीला हे नवला देवीचे मंदिर आहे. इथून पुढे चालत धूतपापेश्वर मंदिराच्या दिशेने जाता येते. हे पहा, हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. धूतपापेश्वर. धूतपापेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावातील प्रसिद्ध शिवमंदिर आहे. राजापूर शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर हे गाव लागते. पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणजे धूतपापेश्वर असा याचा अर्थ मानला जातो. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिरही प्राचीन आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला वीरभद्र तर उजव्या बाजूला कालभैरव यांची मंदिरे आहेत. प्रशस्त असा सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते. प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत. या मंदिराची आख्यायिका अशी की राजापूरच्या परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता. परिस्थितीने गरीब असूनही जे काही मिळेल त्यावर तो समाधानी होता. काशी विश्वेश्वर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे शिवभक्त दरवर्षी काशीला जात असत. परंतु वृद्धापकाळामुळे पुढे इतक्या दूर जाववेना. त्यांच्याकडे एक गाय होती. तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गायीच्या गुराख्याने रागातच त्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्या खडकाचा एक खडपा उडून विशाळ गडजवळच्या कासर्डे गावी जाऊन पडला आणि त्याचे कपालेश्वर लिंग झाले. मूळ खडक त्याच स्थानी राहिला. निळोभट्टांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले. त्यांना खूप वाईट वाटले, कारण शिवलिंग भंग झाले त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्यांना वाटले. आजही ते स्वयंभू शिवलिंग तुटलेलेच आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा म्हणजे सोंगट्यांचा खेळ मांडला जातो आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात तेव्हा ह्या सोंगट्या विखुरलेल्या आढळतात. असे दररोज होत नाही, पण शक्यतो सोमवार, गुरुवार, अमावास्या, महाशिवरात्र, श्रावण सोमवार यावेळी जास्त होते.
येथील भाविकांची श्रद्धा आहे की भगवान शंकर पार्वती येथे येऊन सारीपाट खेळून जातात. या मंदिराच्या मागील बाजूस कामेश्वराचे सुबक मंदिर आहे. या मंदिराच्या मागे थोडे पायऱ्या चढून वर गेलो की प्रेक्षणीय स्थळी पोहोचतो. मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा मुडानी नदीचा प्रवाह आहे. कोसळणाऱ्या पाण्याचा एक नितांत सुंदर धबधबा होतो. धबधब्याची खरी शोभा ऐन पावसाळ्यात दिसते. वरून खाली पाणी जिथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे. त्याला कोटी तीर्थ म्हणतात.
या नदीवर पलीकडे जाण्यासाठी एक छोटा साकव आहे. हा साकव पार करून गेलो की समोर दत्त मंदिराचे दर्शन होते. अहो, याच दत्त मंदिरात आमची भेट एका अवलियाशी झाली. त्या अवलियाचं नाव आहे वसंत ठाकूर, जे आहेत एक नकलाकार. पण यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हाताला गुंडाळलेली ही काळी कापडी बॅग. का बरं त्यांच्या हाताला ही कापडी बॅग गुंडाळली असेल? तर मित्र हो, गेली 35 वर्ष त्यांनी त्यांच्या बोटांची नखे कापलेली नाहीत. त्यामुळे सर्वात लांब नखे म्हणून जगात यांचा दुसरा नंबर लागतो. वसंत ठाकूर हे उत्कृष्ट नकलाकार असून ते अनेक प्राणी पक्ष्यांचे, रडणाऱ्या बाळाचे आवाज हुबेहूब काढतात. त्यांना जॉनी लिव्हर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर, सुनील गावस्कर आणि लता मंगेशकर यांसारख्या महान हस्तींकडून कौतुकाची थाप मिळाली आहे, असे ते अभिमानाने सांगतात. तर चला आपण थेट त्यांना भेटूया. नमस्कार मित्र. तर आपण ह्या सुसाट एक्सप्रेसच्या प्रवासात आपण बघितलात, आपण राजापूर तालुक्यातील देवघळी कशेळी आणि धूतपापेश्वर मंदिर अशी 2 प्रेक्षणीय स्थळे बघितली. आणि म्हणजे अर्थातच जसं तुम्ही तुम्हाला बोललो होतो की देवघळी कशेळी हे येथील एक म्हणजे असं म्हणतात ना की अननोन स्पॉट, ज्याची कोणालाच काही माहिती नाही आहे. हा हल्ली 3-4 वर्षात जास्त प्रसिद्ध झाला आहे. त्याच्यानंतर एक धूतपापेश्वर मंदिर, हे सुद्धा इकडचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. आम्ही हे 2 पॉईंट बघण्याचे हेतून इथे आलो होतो. पण इथे आल्यावर आम्हाला कळलं की इथे अजून एक अननोन बोलतात ना, एक जे माहीत नसलेलं आकर्षण, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे वसंत ठाकूर. वसंत ठाकूर हे एक नकलाकार आहेत आणि यांनी अनेक ठिकाणी नकला करून लोकांना हसवलेलं आहे. पण ते त्यांनी स्वतःला कधी प्रसिद्धीच्या झोतात नाही आणलं. त्यांनी फक्त लोकांना हसवण्याचं काम केलं. त्यांनी जॉनी लिव्हर यासारख्या महान कलाकारांबरोबर काम केलेलं आहे. आणि एकेकाळी यांना बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा आशीर्वाद दिले आहेत. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर
नाना पाटेकर ह्या सर्वांनी यांची भेट घेतलेली आहे आणि यांचं कौतुक केलेलं आहे. तर चला मी अशा प्रसिद्ध अवलियाशी तुमची ओळख करून देतो, ज्यांचं नाव आहे वसंत ठाकूर. भारत माता की वंदे. वसंत गणेश ठाकूर, मुक्काम सभेश्वर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिनकोड नंबर 416702, नकलाकार, नखसमाज चित्रकार, गेली 35 वर्ष नखनं कापणारा अवलिया आज आपल्याला धोपेश्वरच्या दत्त मंदिरमध्ये भेटला. म्हणून नेहमी प्रवास करा. प्रवासात चांगली माणसं भेटतात, वाईट पण भेटतात. चांगलं ते घ्यायचं, वाईट द्यायचं सोडून. आता तुम्ही नवीन वर्षाला आज आलेल्या आहेत देवाच्या दारात, म्हणून मी तुम्हाला नवीन वर्षाचं स्लोगन देऊन थांबतो. मावळत्याला गुडब्याकडे नवीन वर्ष आले, भिंतीवरचे आणखी कॅलेंडर म्हातारे झाले. जे झाले ते गेले, उगो त्याला सामोरे जाऊ आणि नव्याण्णव संकल्प नववर्षाचे गाणे गाऊ. स्वागत 2026, संकल्प सोडा. पुन्हा सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण धूतपापेश्वर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलेलं आहे. धूतपापेश्वर देवाचं दर्शन घेतलेलं आहे. तसेच काळभैरव आणि दत्तगुरुदेव असे इतरही देवस्थान होते, त्यांचं दर्शन घेऊन आपण आता राजापूरच्या दिशेने निघालो आहेत. आपण आता राजापूरला निघूया.